जय भीम। मी तक्षशिला वागधरे, नॉर्थ नागपूर महिला फोरमची एक कार्यकर्ता आहे। आज कन्व्हेन्शन सेंटर उत्तर नागपूरमध्ये नॉर्थ नागपूर सिनियर सिटीजन फोरम, नॉर्थ नागपूर महिला फोरम आणि युवा ग्रॅज्युएट यांच्या माध्यमातून मतदान जागृतीच्या संदर्भामध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जर आपण सांगायचं म्हटलं तर भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आणि संविधानामध्ये माझा जो अधिकार आहे मतदानाचा अधिकार, कारण आपण बघितलं की जागतिक स्तरावर जगामध्ये महिलांना मतदानासाठी भांडावं लागलं, झगडावं लागलं, रस्त्यावर यावं लागलं, पण संविधानाच्या भारतामध्ये संविधानाच्या माध्यमातून न मागता महिलांना सुद्धा मतदानाचा हक्क मिळालेला आहे। आणि म्हणून आज आम्ही देशामध्ये जी स्थिती बघत आहोत की संविधान विरोधी जी ताकद आहेत त्या ताकद वाढत आहेत आणि कुठेतरी संविधानामध्ये भारतीय नागरिकाला, अल्पसंख्याकांना, सर्व जातीय धर्माच्या लोकांना, युवकांना, महिलांना जे अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहे त्या अधिकाराचा हनन करण्याचा प्रयत्न आहे। कारण कुठेतरी माझे विचार, माझी अभिव्यक्ती जर मी अन्यायाच्या विरुद्ध मांडण्याचा प्रयत्न करते तर कुठेतरी मला राष्ट्रविरोधी घोषित करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारच्या माध्यमातून होत असते। आणि म्हणून माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनी जे आंबेडकरी विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही मांडणारा जो वर्ग आहे त्या वर्गांना अशी विनंती आहे की आपलं मत ही संविधान विरोधी असलं पाहिजे। या देशामध्ये जर संविधान बदलण्याचं जे ताकद वाढत आहे, जी शक्ती वाढत आहे, ज्यामध्ये कुठेतरी अल्पसंख्याक समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्या एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये जे मनुवादी धोरण राबविण्याचा प्रयत्न होत आहे, यांना कुठेतरी घरी बसवण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून आंबेडकरी समाजाने संविधान विरोधी जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधामध्ये आज मतदान करायचं आहे। धन्यवाद। जय भीम।